कोविडच्या काळामध्ये आम्ही गावामध्ये आमच्या कोविड सेंटर आम्ही उभा केलेलं. त्यावेळी डॉक्टरांची टीम होती. पण त्या तिथं अशी अडचण होती की म्हणजे जेवणाचा प्रॉब्लेम होता. बरोबर. तो आम्ही जोपर्यंत आम्ही कोविड जेव्हा चालू झालं, कोविड सेंटर बंद जोपर्यंत होत नव्हतं तोपर्यंत आम्ही कोविड सेंटरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी जेवणाचं जे काय नियोजन होतं ते सगळं आम्ही घेतलेलं. आमचे गावचे ग्रामदैवत हे हनुमान आहेत. लहानपणी मी नेहमी हनुमान हनुमान मी मांसाहार खाणार नाही असं म्हणायचो. मग त्यावरून मी संप्रदायामध्ये गेलो, शाकाहारी झालो आणि आमचे गावचे ग्रामदैवत हे हनुमान आहेत. त्याच्यावरून माझं टोपण नाव हे हमू पडलं. महिलांच्या बद्दल सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये महिला दिन होता. म्हणजे ज्यावेळी महिला दिन होता त्यावेळी माझी मिसेस म्हटली की आपण महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम राबवूया. त्यावेळी मी महिलांसाठी म्हणून रांगोळी स्पर्धा असते, म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी मी महिला स्पर्धा ठेवलेली. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा होते, बकेटबॉल होते, असे मी विविध कार्यक्रम त्यावेळी राबवले. म्हणजे असं काही नाही की म्हणजे राजकारण वगैरे असं काही नाही. मी असं नॉर्मली म्हणून ते ठेवलेलं. बरोबर. महिलांसाठी ज्यावेळी महापूर आला त्यावेळी माझ्या ह्या भागामध्ये पंचगंगा नदी आहे. बरोबर. त्या पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे भरपूर लोक आजारी पडले. बरोबर. त्यानंतर मी त्यावेळी एक ठरवलं की आपण ज्यावेळी जिल्हा परिषदमध्ये पाऊल टाकेन त्यावेळी प्रत्येक गावोगावी आरो वॉटर लोकांना उपलब्ध कसे करून देता येतील त्यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. आज जर सांगायचं झालं तर मी माझ्या मतदारसंघात प्रचार फेरीत जेव्हा फिरत होतो तेव्हा माझ्या निदर्शनात अशा काही गोष्टी आल्या की आज माझ्या गावामध्ये आरोग्य केंद्र आहे, शियेमध्ये, पण सादळे मादळीमध्ये नाही, पडेवाडी गावामध्ये नाही. त्या गावामध्ये आरोग्य केंद्र कसं उभारता येईल यासाठी माझे प्रयत्न राहतील. समाजकार्य माझं कधीही थांबणार नाही, कारण समाजकार्य हे माझ्या वंशात बसून आलेलं आहे. हे कधीही थांबणार नाही. नमस्कार, मी मार्मिकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजकीय गप्पा या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आपण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुलाखत घेत असतो. खरं तर जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू देत, ह्या निवडणुका तळागाळातील कार्यकर्त्याला बळ देण्याच्या आणि तळागाळातील कार्यकर्त्याच्या निवडणुका मानल्या जातात. आणि असेच एक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, विश्वनाथ उर्फ हमू पाटील. शे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हे उमेदवार आहेत. नमस्कार. पण आपण आज जाणून घेणार आहोत राजकारणापलीकडील विश्वनाथ उर्फ हमू यांचं जीवन कसं होतं आणि येणाऱ्या काळात त्यांचं विजन काय असेल प्रभागासाठी. नमस्कार, मी प्रथम तुमच्या चॅनलचं स्वागत करतो. हमू दादा, माझा तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न असा असेल की तुमचं नाव हमू असं कसं काय पडलं? माझा जन्म 1992ला झाला, 4/1/1992ला. माझा जन्म हा शनिवारी झाला. शनिवारी जन्म झाल्यामुळं आमचे गावचे ग्रामदैवत हे हनुमान आहेत. लहानपणी मी नेहमी हनुमान हनुमान मी मांसाहार खाणार नाही असं म्हणायचो. मग त्यावरून मी संप्रदायामध्ये गेलो, शाकाहारी झालो आणि आमचे गावचे ग्रामदैवत हे हनुमान आहेत. त्याच्यावरून माझं टोपण नाव हे हमू पडलं. इतके तरुण वयात तुम्ही राजकारणाची वाट कशी काय धरली? असं काही नाही, मी राजकारण हे करत नव्हतो. गेले 15 वर्ष झालं माझं काम हे संप्रदाय असेल किंवा सामाजिक असेल. गेले बरेच वर्ष झालं मी तुमचे वृक्षारोपण असेल किंवा कोविडच्या काळात असेल, म्हणजे ह्या क्षेत्रात मी नेहमी काम करायचो. आणि ह्या कामातूनच मला म्हणजे आदरणीय बंटी साहेब किंवा छत्रपती शाहू महाराज असतील किंवा राजू शेट्टी साहेब असतील यांच्या ह्याच्यातून मी आज राजकारणामध्ये आलो आणि ह्यांनी मला ही उमेदवारी आज दिली. मी 100% लोकांच्या विकासासाठी म्हणून मी ही उमेदवारी स्वीकारली. राजकारण असं काही नाही, आमच्या घराण्यातूनच पूर्वीपासून आमचे आजोबा होते, आमचे वडील होते, हे पूर्वीपासून समाजकार्य करत आले. त्याचाच वारसा घेऊन मी आज पुढे चाललोय. मला हे लहानपणापासून राजकारणात मला लहानपणापासून मलाही समाजकार्याची सवय आहे. मी महापूरच्या वेळी लोकांना मदत केली. कोविडच्या काळामध्ये आम्ही गावामध्ये आमच्या कोविड सेंटर आम्ही उभा केलेलं. त्यावेळी डॉक्टरांची टीम होती, पण त्या तिथं अशी अडचण होती की म्हणजे जेवणाचा प्रॉब्लेम होता. तो आम्ही जोपर्यंत आम्ही कोविड जेव्हा चालू झालं, कोविड सेंटर बंद जोपर्यंत होत नव्हतं तोपर्यंत आम्ही कोविड सेंटरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी जेवणाचं जे काय
नियोजन होतं ते सगळं आम्ही घेतलेलं. बरोबर. असं आमचं नियोजन होतं. हो, ते मी फोटो पाहिले तुमचे. तुम्ही समाजकार्याचा असू देत किंवा वृक्षारोपण असू देत, कोविडच्या काळातही मला माझ्याकडे ते फोटो आलेत आपले. बरोबर. जेव्हा आम्ही आपल्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात लोकात ग्राउंड रिपोर्ट घेत होतो, तेव्हा आम्हाला काही महिलांच्याकडून समजलं की तुम्ही महिलांचा सन्मान सोहळा घेतला होता. तो कशा प्रकारे होता आणि त्याचं औचित्य काय होतं? महिलांच्या बद्दल सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये महिला दिन होता. म्हणजे ज्यावेळी महिला दिन होता त्यावेळी माझी मिसेस म्हटली की आपण महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम राबवूया. त्यावेळी मी महिलांसाठी म्हणून रांगोळी स्पर्धा असते, म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी मी महिला स्पर्धा ठेवलेली. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा होते, बकेट बॉल होते, असे मी विविध कार्यक्रम त्यावेळी राबवले. म्हणजे असं काही नाही की म्हणजे राजकारण हा म्हणून. राजकारण वगैरे असं काही नाही. मी असं नॉर्मली म्हणून ते ठेवलेलं बरोबर. महिलांसाठी. सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यावेळी आम्ही आमच्या गावामध्ये ज्या महिला कर्मचारी आहेत, हम्म. महिला कर्मचारी हे आपल्या गावामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंडला काम जर ग्रामपंचायतचे सदस्यही कधी करत नसतात, बरोबर. सरपंचही करत नसतो, हे फक्त नियोजन लावतात. पण खरोखर काम जे कोण करते तर ते महिला कर्मचारी करतात. मग त्यांचा मला माझ्या मिसेसचा किंवा आमच्या दोघांचं बोलणं झालं की आपण ह्या महिलांचं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून महिलांसाठी म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केला. त्यांना आम्ही साडी वगैरे गिफ्ट म्हणून आम्ही दिलं. हम्म. त्यांना आम्हाला बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावरलं जे हास्य आहे ते बघून आम्हाला खूप आनंद झाला. बरोबर. मग त्यानंतर त्या महिलांचा सन्मान आज मी जर बघायला गेलो तर आमच्या गावामध्ये प्रथमतः सगळ्यात मान जर कोणाला दिला जातो तर त्या महिला कर्मचाऱ्यांना दिला जातो. बरोबर. तसच मी आशा सेविकांची मी त्यावेळी सन्मान घेतलेला. बरोबर. का तर आशा सेविका ही कोविडच्या काळामध्ये बघायला गेलं हम्म. तर प्रत्येक जण आपण कोविड सेंटरमध्ये पीपी किट घालून होतो. हम्म. पण आशा सेविका किंवा डॉक्टर असतील हे 100% आपल्यासाठी प्रयत्न असायचे ते. बरोबर. आणि कोविडच्या काळामध्ये त्यांच्या मुलाबाळांचा विचार न करता ते नेहमी प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन त्यांना काय लागते त्याची ती चौकशी करून त्यांना त्यांची विचारपूस करून त्यांना म्हणजे जे काय आहे ते उपलब्ध करून देत होत्या, औषध वगैरे. नक्कीच. त्यामुळे मी त्यांचाही सन्मान घेतलेला. यामध्ये खरं सांगायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये आशा सेविका असतील, डॉक्टर असतील, आपले पोलीस प्रशासक असतील, यांचं मोलाचं योगदान आपल्या कोविडच्या नागरिकांना लाभलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटलं की यांचा सत्कार घ्यावा म्हणून मी त्यांचा एक सत्कार घेतला. बरोबर. आणि त्यांना एक प्रोत्साहन देऊन म्हणून मी त्यांचा एक सन्मान केला. बरोबर. खरं तर राजकारण असू दे किंवा समाजकारण, हा वसा चालवण्यासाठी तो रक्तातच असावा लागतो आणि तो हमुदादांच्यात नक्कीच आहे. त्यांचा स्वभाव असू दे आणि त्यांचं जे वागणं आहे ते प्रत्येक समाजकार्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांचं बोलण्यापेक्षा कर्तृत्व आणि विकास कामांकडे जास्त लक्ष असतं. आणि ह्याच विकास कामांचा पुढचा प्रश्न माझा असेल. खरं तर येणाऱ्या काळात ग्रामीण आपला जो भाग आहे, मतदारसंघ आहे, तो पूर्ण ग्रामीण आहे. तर ग्रामीण लोकांच्या आरोग्य असू देत किंवा त्यांचं शाळा म्हणजे प्राथमिक शिक्षण असू दे, त्याकडे आपलं काय वाटचाल असेल येणाऱ्या काळात? खरं तर माझं जिल्हा परिषदमध्ये पाऊल टाकल्यानंतर पहिलं काम असं असेल, ज्यावेळी महापूर आला त्यावेळी माझ्या ह्या भागामध्ये पंचगंगा नदी आहे. बरोबर. त्या पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे भरपूर लोक आजारी पडले. बरोबर. त्यानंतर मी त्यावेळी एक ठरवलं की आपण ज्यावेळी जिल्हा परिषदमध्ये पाऊल टाकेन त्यावेळी प्रत्येक गावोगावी आरो वॉटर लोकांना उपलब्ध कसे करून देता येतील त्यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. बरोबर. आणि त्याच्यापेक्षा मला पुढे सांगायचं झाले तर प्रत्येक जण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला घालतं. बरोबर. आज आपल्या मराठी शाळा बंद पडायच्या मार्गावरती आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा. त्यासाठी माझा असा प्रयत्न राहील की त्या शाळेमध्ये डिजिटल कसं आणता येईल, त्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण कसं आणता येईल, मुलांना तिथंच इंग्लिश मिडियम आहे तिथं सेमी कसं आणता येईल, त्या शाळेच्या आवारामध्ये झाडं वगैरे कशी लावून तिथं निसर्गरम्य वातावरण कसं करता येईल, मुलांसाठी प्ले ग्रुप कसे करता येतील, ह्यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. तुमचा हा प्रयत्न चालू असताना तुमचं जे शिक्षण झालंय, तुम्ही इंजिनियर आहात, याचा कुठेतरी वापर कराल का तुम्ही? 100% करेन. नक्कीच. आज जर सांगायचं झालं तर मी माझ्या मतदारसंघात जर प्रचार फेरीत जेव्हा फिरत होतो तेव्हा माझ्या निदर्शनात अशा काही गोष्टी आल्या की आज माझ्या गावामध्ये आरोग्य केंद्र आहे, शिये मध्ये, पण सादळे मादळीमध्ये नाही, पडेवाडी गावामध्ये नाही. त्या गावामध्ये
आरोग्य केंद्र कसं उभारता येईल यासाठी माझे प्रयत्न राहतील. लोकसंख्या कमी असल्यामुळे त्या गावामध्ये आज बसही नाही. बस कशी उपलब्ध करून आरोग्य केंद्र कसं उभारता येईल यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. शिवाय माझ्या गावामध्ये जे आरोग्य केंद्र आहेत त्यात कशी सुधारणा करता येईल आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या मतदारांना 24 तास ॲम्ब्युलन्स कशी उपलब्ध करून फ्री इन्शुरन्स 5 लाखापर्यंत कसा करता येईल यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. आपल्या मतदारसंघातील जर कामं व्हायची असतील तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला उमेदवार न पाहता उच्च शिक्षित आणि सामान्य तरुण जो आपलं काम करू शकेल, आपल्या हक्कीला धावून येईल असा उमेदवार निवडणं खूप गरजेचं असतं. हा मुद्दा आता माझा एक मित्र म्हणून तुम्हाला असा प्रश्न असेल, खरं तर वाईट मानून घेऊ नका. तुम्ही समाजकार्य आजपर्यंत खूप वर्ष करत आलात, पण तुम्ही आज राजकारणात जाताय. पण जेव्हा राजकारणात समाजकारणाची माणसं जातात तेव्हा त्यांचा स्वभाव बदलतो, त्यांचं कार्य थांबतं. तुमच्या समाजकार्यावरती याचा फरक पडणार नाही ना? समाजकार्य माझं कधीही थांबणार नाही, कारण समाजकार्य हे माझ्या वंशांपासून आलेलं आहे, हे कधीही थांबणार नाही. आज मी राजकारणामध्ये एक पाऊल टाकण्याचं एक कारण म्हणजे आज मला कोणतेही काम करायचं असेल, शासकीय काम असेल कोणतेही काम असेल, या कामामध्ये पद असल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. बरोबर. हे काम करत असताना मला लोकांच्या आशा भावना आल्या की दादा तुम्ही कुठं तर लागताय, म्हणून आज मी जनतेच्या विचारानं सर्व लोकांचे विचार घेऊन त्यानंतर मी जिल्हा परिषद ह्या मध्ये पाऊल टाकलेलं आहे. बरोबर. आणि आज इलेक्शन मध्ये काही होईल, निकाल यस असेल किंवा नो असेल, पण माझे समाजकार्य जे आहे हे कधीही थांबणार नाही. हे 100% माझे नेहमी राहणार. पण माझ्याकडे पद असेल तर 100% लोकांची सेवा करायची मला संधी मिळेल आणि लोकांची कामं सहज होतील. नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं त्याचबरोबर आम्ही ग्राउंड रिपोर्ट करत असताना बातम्याच्या माध्यमातून आम्ही जेव्हा गावात फिरत असतो तेव्हा आमच्यासमोर एक व्हिडिओ आला. तुम्ही एका आजींच्या सोबत एकदम मिळून मिसळून बसलाय, मांडीवरून बोलताय. अगदी लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपली नाळ खूप जास्त प्रमाणात जोडली गेलेली आहे. हे कसं काय बरं? आणि हे करत असताना तुमचं ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिलं काम काय असेल? माझं ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रयत्न राहतील की ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड, पेन्शन योजना अशा काही सरकारी योजना आहेत त्या घरोघरी कशा पोहोचतील त्याच्यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. आणि त्यांना अशा योजना आहेत त्या कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी माझे काही थोडेसे प्लॅन आहेत. प्रत्येक गावागावामध्ये आज ज्येष्ठ नागरिकांना छोटस गार्डन, नाना नानी पार्क, त्या ठिकाणी ज्यावेळी ते बसतात त्यावेळी तिथं त्यांना एक छोटस त्यांना जसं कम्फर्टेबल मिळेल असे त्यांच्यासाठी टेबल असतील. तिथं कसे त्यांना बसल्यानंतर चहा कम्फर्टेबल बसून चहा पिता येईल यासाठी माझे एक थोडेसे प्रयत्न राहतील ज्येष्ठ नागरिकांसाठी. बरोबर. हेच फक्त माझे छोटेसे प्लॅन आहे. हे झालं ज्येष्ठ नागरिकांचं. पण युवक तरुणांसाठी काय? तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या मतदारसंघामध्ये, माझा मतदारसंघ शिये जिल्हा परिषद आहे, ह्या मुलांना आज भरतीसाठी मी आज बघतोय की भरतीसाठी मुलं आज सदैमादेच्या रोडला जातात. का तर आज माझ्या भागामध्ये ग्राउंड नाही. त्यासाठी लोकांना म्हणजे मुलांना ग्राउंड कसं उपलब्ध करून देता येईल रनिंगसाठी, ह्यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. माझ्या मतदारसंघातील युवकांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडण्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये एक क्रीडा संकुलन कसं उभा करता येईल यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. नक्कीच. तुम्ही आता सांगितलं, ज्येष्ठांचं सांगितलं, तरुणांचं सांगितलं, पण महिलांचं काय? काही महिला अशा असतात ज्यांना रोजगार करायचा असतो, काम करायचं असतं, पण त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. अशा महिलांसाठी आपला काय प्रयत्न राहील? महिलांसाठी मला आमच्या भागामध्ये महिलांसाठी ज्या महिला घरी बसून आहेत त्या महिलांसाठी भागामध्ये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये कसे रोजगार उपलब्ध करून देता येतील यासाठी माझे नवे उद्योग असतील किंवा घर बसून ज्या महिला आहेत. आज काही महिलांना प्रॉब्लेम असतात की MIDC मध्ये जायचे, त्या महिलांना घर बसून कसे रोजगार उपलब्ध करून देता येतील यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. जसं की आज बघायला गेलं तर आज काजू सोलायची म्हणजे काजू सोलू शकतो, मसाले तयार करू शकतो, किंवा यंत्र टेलर मशीन असेल, घरामध्ये पिशवी कशी बनवता येईल
यासाठी जे काही उद्योग आहेत ते कसे भागामध्ये उपलब्ध करून महिलांना प्रोत्साहन देता येईल यासाठी माझे 100% प्रयत्न राहतील. माझ्या मतदारसंघातील ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी जो काही माल बनवतील त्या मालाचा जो काही योग्य दर आहे तो कसा मिळवून देता येईल यासाठी माझा 100% प्रयत्न आहे. मी थोडंसं पाठीमागे जातो आणि तुम्ही जसं आता सांगितलं की तुमचा जो मतदारसंघ आहे तो कृषी प्रधान आहे, इथला जो अधिकतर भाग आहे हे शेतकरी आहेत. तर शेतकऱ्यांसाठी आपले प्रयत्न काय राहतील? त्या कशा मला खेचून आणता येतील आणि खेचून आणण्यासाठी मी 100% प्रयत्नशील राहीन आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवता येतील त्या मी पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करीत राहीन. पीक विमा, बी बियाणे, खते हे शेतकऱ्यांच्या पर्यंत कसं पोहोचवता येतील ह्यासाठी मी 100% प्रयत्नशील राहीन. शेतीमालाला बाजारभाव कसा मिळवून देता येईल यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन. मी माझ्या भागामध्ये फिरल्यानंतर मी माझ्या भागाचा एक आराखडा तयार केलेला आहे. त्या आराखड्यामध्ये मी जे काय डेव्हलपमेंट करणार आहे हे तुम्हाला येत्या काळामध्ये दिसूनच येईल. त्याचबरोबर स्वर्गवासी PN पाटील साहेब असतील, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, छत्रपती शाहू महाराज साहेब असतील, मालोजी राजे असतील, राजू शेट्टी साहेब असतील, तसेच सर्व मित्र पक्ष आणि यांच्याच माध्यमातून माझ्या मतदारसंघातून झालेल्या विकास कामाची पोचपावती हीच माझ्या विजय वाटचालीची सुरुवात असेल. अमोलदादा, मी तुमचा बराच वेळ घेतला त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो. पण माझा एक शेवटचा प्रश्न असा राहील की आमच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? या निमित्ताने मी जनतेला एकच विश्वास देतो की माझ्याकडून कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. माझा कारभार हा कायम पारदर्शक राहील. धन्यवाद. धन्यवाद अमोलदादा, बराच वेळ मी तुमचा घेतला त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. प्रचाराची रणधुमाळी चालू असताना तुम्ही आम्हाला जो मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा खरोखर ऋणी राहील. खरं तर एक स्वच्छ आणि उच्च शिक्षित उमेदवार का असणं गरजेचं आहे हे आपल्याला या मुलाखतीतून बघायला मिळालं. त्यांच्या कामाचा डोलडाल कसा असेल, त्यांच्या मतदारसंघासाठी काय विजन असतील, त्यांनी आपल्यासोबत सर्व गोष्टी मांडलेल्या आहेत. मतदारांनी येत्या 7 तारखेला घरात न बसता मतदानाचा आपला जो हक्क आहे तो जास्तीत जास्त लोकांनी बजावावा अशी आमच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या मी मार्मिके चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद. धन्यवाद.